केल्याबद्दल महायुतीच्या नेत्याचा घेण्यामागचा उद्देश आहे। कालच या ठिकाणी महायुतीचे नेते ॲडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला रिपाई भाजप युती झालेली आहे। तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितलंय भाजप आरपीआय आणि शिवसेना गटाची युती झालेली आहे आणि त्यांनी सांगताना सांगितलंय की जागा फक्त भाजप आणि शिवसेनेला दिलेल्या आहे। त्या संदर्भात आम्ही तातडीची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। माझं महायुतीच्या नेत्यांना सांगणं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची आपली नैसर्गिक महायुती असताना आम्ही आपणाला सांगोला नगरपालिका निवडणुकीमध्ये रीतसर जागा मागणी आम्ही राजाभाऊ मागडे यांच्या बरोबर तालुका कार्यकारिणीची बैठक घेऊन आदरणीय माजी आमदार शहाजीबापू पाटील साहेब व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांना भेटलो। त्या निवडणुकीमध्येही महायुतीने रिपब्लिकन पक्षाला सांगोला तालुक्यामध्ये एकही नगरपालिकेची जागा दिलेली नाही। तसेच 17/1/2026 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लेटर पॅडवर सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह्या करून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांना भेटलो। महायुतीचे नेते शहाजीबापू पाटील यांना चिकमहूरमध्ये भेटून आम्ही रिपब्लिकन पक्षाला जागेची मागणी केली होती, परंतु रिपब्लिकन पक्षाला या महायुतीच्या नेत्यांनी ही एकही जागा आम्हाला दिलेली नाही। रिपब्लिकन पक्षाची कायम प्रत्येक वेळेला त्यांनी विरोध केलेला आहे। जागा वाटपमध्ये आम्हाला सहभागी घेतली नाही। अर्ज भरताना सुद्धा आम्हाला त्यांचा फोन किंवा इतर कामासाठी आम्हाला आला नाही आणि जिल्हा परिषदला नगरपालिकेला जी भूमिका नगरपालिकेला त्यांनी सुद्धा जागा दिली नाही। पंचायत समितीला आणि ग्रामपंचायतला अगोदर सुद्धा दिल्या नाही त्या का तर आरपीआयचं लेबल म्हणलं का त्यांना खटकतं, तर आम्ही ही खटकण्याची भूमिका राहणार आहे। जरी आम्हाला आता बोलवलं तरी आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही किंवा त्यांना आमचा पाठिंबा राहणार नाही। आमचा स्पेशल आमची जी इच्छा होईल पक्षाचा जे आदेश राहील राजाभाऊचा तेच आम्ही मान्य करू, अन्यथा त्यांच्याशी आमची कधीही आतापर्यंत झाली युती पण आता आजच्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला होणार नाही ही ठाम भूमिका आरपीआयची राहील। मी दामोदर भीमराव साठे, महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष मातंग आघाडी। मी या निवडणुकीमध्ये आम्हाला ज्या पद्धतीनं आम्ही पत्र वगैरे त्यांच्या संघ व्यवहार केला, आम्हाला 2 जागा राखीव होत्या। त्या 2 जागापैकी आम्हाला त्यांनी सांगितलं तुमचे उमेदवार कोण असतील ते उमेदवार तुमचं आम्हाला द्या आणि त्या उमेदवाराचे नावं द्या, आम्ही त्याच्यावर विचार करतो। अशाचं आम्ही त्यांना पत्र वगैरे व्यवहार भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि इथं शिवसेनेचे जे सर्व शहाजीबापू पाटील व भाजपचे चैतन्यसिंह केदार यांना आम्ही पत्रव्यवहार केला। त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला विश्वासात घेऊ काय असेल ती पुढील कारवाई किंवा पुढचं काय असेल त्याचं मागणं तुमचं किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन रिपब्लिकन पार्टी हा एक राष्ट्रीय लेवलनं आमच्याबरोबर महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि या घटक पक्षाला आम्ही विश्वासात घेऊनच पुढील काय असेल ते आम्ही बोलणी किंवा पुढील काय असेल ते आमचे काय तुम्हाला मागणी असेल ते आम्ही तुम्हाला कळवू याचा आम्हाला त्यांनी शब्द दिला। आणि ज्यावेळेस उमेदवाराचं किंवा अर्ज भरण्याची जी वेळ येत असते आणि ज्यावेळेस आम्हाला जी चर्चा करायची वेळ येते त्यावेळेस आमच्याबरोबर आम्हाला अपमानास्पद वागणूक देऊन आम्हाला त्याचा विचार नाही। गट या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रात असलेले माननीय समाज कल्याण न्यायमंत्री रामदासजी आठवले साहेब हे सगळ्या देशाचं नेतृत्व करतात। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक स्टेटमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शाखा आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय राजाभाऊ सरवदे हे राज्याचं नेतृत्व करतात आणि राज्याचं नेतृत्व करणारा नेता हा खंबीर नेता आहे आणि त्या खंबीर नेत्याच्या नेतृत्वाखालीच सर्व सांगोला तालुका जी कार्यकारिणी आहे
तालुक्यावरती आहे, जिल्ह्यावरती आहे, पश्चिम महाराष्ट्रावरती आहे. या सगळ्या कार्यकारिणीला ॲथॉराइज साहेबांचं आणि प्रदेशाध्यक्षाचं पत्र आहे. ही कार्यकारिणी आज जी पत्रकार परिषद घेती ती जाहीरपणे सांगती की बाबा या देशामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनता पार्टी आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांची शिवसेना ही एकी युती आहे. परंतु तालुक्यामध्ये आजची परिस्थिती अशी आहे की भाजपचा किंवा शिवसेनेचा एकही पदाधिकारी आणि जे प्रमुख नेतृत्व करतात त्यांनी RPIचा कुठलाही विचार न करता या जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीला विचारात न घेता किंवा जागा न देता नगरपालिकेलाही तशीच परिस्थिती होती. त्यामुळं आज या कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य निर्णय आहे. या निर्णयामुळे जर फरक पडेल तर तुम्हाला परत आठवल की बाबा येणाऱ्या आगामी प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण यांना जागा दिली किंवा सन्मानानं बोलवलं तरच आपला फायदा होऊ शकतो. अन्यथा आपलं नुकसान आहे याचा विचार करावा आणि मग ठरवावं.